नमस्कार. आज मी माझ्या मातृभाषेतून तुमच्याशी बोलणार आहे. चालेल ना? चला. आज संस्कार ज्ञानपीठ विद्यालयामध्ये मला इथे आज तुम्ही बोलवलेलं आहे त्याबद्दल संस्कार ज्ञानपीठाचे खूप खूप आभार मानते. आणि आज आपल्या नवरात्रामध्ये तुम्ही जो संकल्प इथे राबवत आहे तुमच्या शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट नाविन्य असा हा उपक्रम आहे. नाव आपल्या आईच्या सन्मानार्थ आईच्या नावाला आपल्या नावामध्ये कायम स्थान देऊया हे अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आहे जी तुमच्या शाळेमधून राबवल्या जात आहे. हे अतिशय मला प्राऊड फील होत आहे की आपल्या समुद्रपूर नगरीमध्ये खूप मोठं धाडस आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की नावामध्ये एकाएकी बदल करणं म्हणजे समाजाशी एक प्रकारचा लढा देणं आहे. लक्षात घ्या. आज तुम्ही थोडंसं तुमच्या नावामध्ये बदल करून बघा. तुम्हाला तुमच्या समाजामध्ये जेव्हा तुम्ही वावराल तेव्हा थोडा त्रास होईल, हे मला तेवढं सत्य मान्य आहे. एक पौराणिक कथा आहे जी मी तुम्हाला एक सांगते आहे. चालेल का कथा ऐकायला? थोडासा वेळ जास्त लागेल मला बोलायला, पण मला एक असं वाटते की तुमच्याच दृष्टिकोनातून मुलांसाठी एक चांगली कथा आहे. मी जे आज मला पण खूप आवडली ती कथा. तर मी कथा सांगते तुम्हाला की एकदा गौतम ऋषी आपल्या आश्रमामध्ये शिष्यांना शिकवत होते. त्यावेळी एक फाटके कपडे घातलेला मुलगा मोठ्या धैर्याने ऋषी समोर गेला आणि म्हणाला की गुरुदेव, मला तुमच्यासारखं ज्ञानी असं शिष्य व्हायचं, गुरुदेवाचं तुमचं शिष्य व्हायचं आहे. म्हणजे त्यांची खूप उत्कृष्ट इच्छा होती की मला, आपण कसं एखादं टीचर आपल्याला खूप आवडले की आपण त्यांना एक समोर ठेवतो व्यक्तिमत्व आणि आपण म्हणतो की नाही मी त्यांच्यासारखं, मी अब्दुल कलाम सारखं होईल, मी ह्या शिक्षकांसारखं होईल. आपलं एक स्वप्न असतं ना, तसं त्या शिष्याचं होतं. पण अशी इच्छा त्यांनी त्यांच्या गुरुदेवाकडे त्या जाऊन बोलले. तेव्हा गुरुदेवांनी त्याला विचारलं की ठीक आहे बाळा, तर सर्वात पहिले आपण शाळेमध्ये ऍडमिशन करतो तेव्हा आपण एक फॉर्म भरतो की नाही. तर त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये काय असतं, तुमचं संपूर्ण नाव असतं की नाही ना. मग त्याच्यामध्ये आपण काय टाकतो, पहिले फर्स्ट नेम, मग मिडल नेम आणि त्याच्यानंतर सरनेम. किती कॉलम असतात, किती ऑप्शन असतात? 3 असतात. आपल्याला शासनाला मजबूर करायचं आहे की आता 4 कॉलम करा. किती कॉलम करा? 4 कॉलम करा. की ज्याच्यामध्ये स्थान द्यायचं आहे, 4थ्या कॉलम मध्ये स्थान द्यायचं आहे. आणि ते कितव्या नंबरवर पाहिजे आम्हाला? 2ऱ्या नंबरवर पाहिजे. पाहिजे की नाही पाहिजे? बिलकुल पाहिजे. मग हा बदल कोण घडवून आणणार? आपण. आता ही जबाबदारी थोडीफार तुम्हाला, जास्त जबाबदारी तुम्हाला तुमच्यावर सोपवण्यात येत आहे. जास्त जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येत आहे कारण की भावी नागरिक हे तुम्ही आहात. आम्ही पण शिकलो, तुमच्याच वयातून आम्ही पण गेलो, आमची पण मुलं शिकत आहे. पण हा बदल एकानी किंवा एकट्याने होणारा नाहीये. आपल्याला सर्वात पहिले स्वतःमध्ये बदल करायचा आहे, मग समाजात बदल करायचा आहे. बरोबर? हा. तर आपण हे सुधारणा करू. सगळ्यांनी मिळून करायची आहे. त्याच्यासाठी एकट्याचं धाडस नाही लागणार, सर्वांचं धाडस लागेल. गुरुदेवांनी त्या शिष्याला विचारलं की बाळा ठीक आहे, तुला शिकायचं आहे, मी माझ्या आश्रमात तुला ऍडमिशन देतो. मला सर्वात पहिले सांग तुझं नाव काय आहे, तू कुठून आलेला आहे, तुझं संपूर्ण नाव सांग, तुझं कुळ कोणतं आहे, त्याच्यानंतर तुझ्याबद्दल तुझा पूर्व इतिहास काय आहे. तेव्हा त्या काळामध्ये पूर्व इतिहास पण होतं. पूर्व इतिहास काय आहे आणि अशीच तुझा सविस्तर मला परिचय दे. त्यानंतर आपण समोरच्या प्रोसिजरला लागू, आश्रमात तुझे ऍडमिशन करून घेऊ. त्यावर बालक म्हणाला गुरुदेव, माझ्याकडे तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाही. माझ्याकडे तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाही, परंतु माझी स्वतःची ओळख व्हावी म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. मलाही वाटलं मी शाळेमध्ये जाईल आणि मला स्वतःची काहीतरी ओळख येईल. जशी तुमची ओळख आहे ना की हे संस्कार ज्ञानपीठाचे विद्यार्थी आहे की नाही, तसंच तिथे पण त्याला वाटलं की मी गुरुदेवाकडे गेलं की माझी स्वतःची ओळख मिळेल. हे पाहून आणि इतर जे मुलं होते तुमच्यासारखेच त्या आश्रमामधले, ते मुलं पाहून थोडेसे हसत होते, थोडेसे कुतूहल, कारण तो जो मुलगा होता तो किशोरवयीन वयातला होता, म्हणजे जवळपास तुमच्यासारखाच मुलगा होता. आणि तो आश्रमात गेला ते हे बघून बाकीचे मुलं कसे झाले, हसायला लागले. जसं आता एक मुलगा आला तर बाकीचे मुलं हसत होते की नाही, आवाज येत नव्हता तर मागची मुलं हसत होते, तशासारखंच तो मुलगा तिथे गुरुदेवाकडे गेला आणि ते
ते बाकीचे मुलं हसत होते की हा काय विचित्र प्रकार आहे, याला आपलं स्वतःच्या बद्दल काहीच माहित नाही. मग ते गुरुदेवाने त्याला प्रश्न विचारला, तू काय अनाथ आहे का, तुला आई वडील नाहीये का, तू अनाथ आहे का? तेव्हा बालक म्हणाला की नाही गुरुदेव, माझ्याकडे माझी आई आहे, माझ्याकडे माझी आई आहे आणि ती फार कष्टाने माझा सांभाळ करते. ठीक आहे. तेव्हा गुरुदेव म्हणाले ठीक आहे, मग एक काम कर, तू घरी जा आणि तू तुझ्या आईला मी जे तुला प्रश्न विचारलेले आहे त्या प्रश्नाची उत्तरं तू तुझ्या आईला विचारून मग माझ्याकडे ये. तेव्हा तो मुलगा, आपल्याला स्वतःची ओळख मिळणार आहे या कुतूहलाने तो धावत धावत आपल्या घरी गेला आणि आपल्या आईला विचारलं की आई, माझं नाव काय आहे, मी कोणाचा मुलगा आहे, हे सगळं त्या आईला विचारलं. थोडा वेळ आईने पण तेवढ्याच उत्साहाने त्या मुलाला प्रश्नाची उत्तरं दिली. पण त्यावेळी त्या आईने खूप गंभीरपणे त्या प्रश्नाची उत्तर दिली. त्या आईने पण तेवढं सत्य परिस्थिती जी होती ती त्या बाळाला सांगितली आणि म्हटलं की बाळा, हे बघ, तुला तुझा सगळा सांभाळ मी करते आहे, तुला वडील नाही, कारण मी एक दासी आहे, मी एक दासी आहे, तुला वडील नाही. मग आता तिने मात्र त्या बालकाला सत्य जे आहे ते सांगितलं. त्या आईने उत्तर दिलं की तू एक काम कर, तू तुझ्या शिष्यांना सांग की मला वडील नाही, मला फक्त आई आहे आणि तू जाबालीचा पुत्र आहे. त्याच्या आईचं नाव होतं जाबालीचा पुत्र आहे. वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही, तर ठणकावून सांग की मी जाबाली पुत्र जाबाल आहे. त्या दिवशी त्या आईने सांगितलं की तू ठणकावून सांग की मी जाबाली पुत्र जाबाल आहे. जाबालला खूप आनंद झाला की माझ्या आईने माझं काहीतरी एक विशेष स्पेशल असं नाव सांगितलं. जाबालला खूप आनंद झाला की मी आजपासून जाबाल झालो, माझं नाव जाबाल झालं. त्यांनी आनंदाने आपल्या आईला मिठी मारली की आज मला माझी स्वतःची ओळख मिळाली आणि तो खूप खुशीने गुरुदेवाकडे गेला. गुरुदेवाकडे गेल्यानंतर गुरुदेवाला त्यांनी सगळी सत्य परिस्थिती सांगितली की जी त्याच्या आईने सांगितली. गुरुदेवांनी त्याच्या त्या सत्य परिस्थितीचा खरंच स्वीकार केला, त्याचा आनंद मांडला आणि गुरुदेवांनी त्या बाळाला सांगितलं, बालकाला म्हणजे त्या मुलाला सांगितलं की तू खूप धन्य आहेस, तुझी माताही धन्य आहेस, आपल्या आयुष्याची सत्य स्वीकारण्याची तयारी तू दाखवलीस, त्यामुळे तुझा नक्की उत्कर्ष होईल. तुझे सत्यावर प्रेम पाहून तुला मी सत्यकाम जाबाल असं नाव प्रदान करतो. म्हणजे त्या गुरुदेवानी मग त्याला एक नाव विशेष दिलं की सत्यकाम जाबाल, कारण त्यांनी सत्य परिस्थितीचा काय केला, नाव त्यांनी रोशन केलं, सत्य परिस्थिती त्यांनी टिकवली आणि म्हणजे जे खरं आहे ते त्यांनी प्रेझेंट केलं. तर त्यांनी त्या दिवसापासून गुरुमुखातून निघालेला आशीर्वाद आणि आईने दाखवलेला विश्वास जाबालने खरा करून दाखवला आणि इतिहासात त्याने जाबली पुत्र जाबाल याच नावाने थोर ऋषी होऊन योगदान मिळालं. म्हणजे बघा, तो ऋषी पण झाला तर तो कोणाच्या नावाने झाला, जाबली पुत्र जाबाल. जाबली पुत्र जाबाल म्हणजे त्याची ओळख जी राहिली ती कोणामुळे टिकून राहिली, आईमुळे. मग त्याला तर वडील पण नव्हते. आता आपण वडिलाचं नाव कट करायची गोष्ट करत नाहीये, ठीक आहे. म्हणजे हे जे आईचं नाव टिकवण्याची परंपरा ही आताची नाही आहे, ही पौराणिक आहे. हे मला ह्या कथेतून सांगायचं आहे की हे पौराणिक काळापासून आलेलं आहे, ठीक आहे. आडनावात काय आहे, काय आडनावात का, कशासाठी आपण आडनाव देतो, कुठून आलं हे आडनाव, कधी शोध घेतला का कोणी, कधीच नाही. आडनाव हे जसं प्राचीन काळामध्ये राजांचं राहायचं, कोणी देशमुख राहायचे, कोणी कुलकर्णी राहायचे, कोणी पाटील राहायचे, कोणी सावकार राहायचे, कोणी शेठ राहायचे, हे की नाही, हेच त्यांच्यावरून त्यांचे आडनाव, हे वतनदार लोक होते आणि याच्यावरूनच हे आडनाव पडले. मग काही नंतर मग ते ठरवून आडनाव पडले, ठीक आहे. तर या आडनावाने फक्त आपल्याला या जातीचा, या कुळाचा, या धर्माचा एवढीच फक्त आपल्याला ओळख आहे, बरोबर आहे. कुलकर्णी म्हटलं तर ब्राह्मण समाजातून आलात का, कांबळे म्हटलं, भगत म्हटलं तर तुम्ही बौद्ध समाजातून आले आहेत का, एखादं कोणते आपण चौधरी म्हटलं की तुम्ही कुणबी समाजातून आला, कशाला. हा आता एक जातीवाद आपण इथे वाढवून घेत आहे, आपल्या या भारतामध्ये वाढवून घेत आहे की नाही वाढत आहे. अशाने आपल्या भारतामध्ये जातीवाद, धर्मवाद हे चालणारच, हे टळणार नाही. जर आपल्याला हे धर्मभेद, जातीभेद हे आपल्याला थांबवायचे असेल तर कुठेतरी हे सुधारणा होण्याचा छोटासा प्रयत्न जर आपण केला तर नक्कीच आपल्याला यश येऊ शकते आणि कुठेतरी आपल्याला आपण याची सुरुवात करता येते. आपल्याला जे थोर समाजवंत होऊन गेलेले आहे, जसं सावित्रीबाई फुलेंनी
मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, आज मला पण इथे मी तुमच्याशी बोलत आहे, मला पण इथे संधी दिली आहे, मला बोलता येत आहे, मला शिक्षण घेता आलं, हेच पण करण्यासाठी हे समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मी आज इथे ठामपणे तुमच्यासमोर बोलते आहे. अशा या समाजवंतांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं, पण याच्याही पुढे इतिहास थांबला का? नाही. त्यांनी तिथपर्यंतच लिहिलं म्हणून इतिहास तिथेच थांबू नये, त्याच्या समोर इतिहास नाही. आपल्याला पण इतिहास घडवायचा आहे. मग हा इतिहास घडवायसाठी आपल्याला पण ठामपणे समोर पाऊल उचलायचं आहे. जर असा प्रत्येकाने मनामध्ये संकल्प केला तर जर खरोखरच समाजाची प्रगती होऊ शकते, समाजात बदल होऊ शकते, हे नक्कीच ठरलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, थोडंसं आपल्याला जसं सावित्रीबाईंनी शेणाचे गोळे दगड याचा मार खाल्लाच होता, तर आपणही थोडासा बदल करताना आपल्यालाही समाजातून म्हणा, घरातून म्हणा, कुठून तरी विरोध तयार होईल, पण ही जेव्हा गोष्ट ती पटेल, ठीक आहे, तेव्हा हळूहळू याचा विरोध तेवढाच कमी होईल. तर एवढे सांगून मी माझे 2 शब्द थांबवते आणि आईचं महत्व प्रत्येक मुलींनी मुलांनी छान अतिशय उत्कृष्टपणे सांगितलेलं आहे. आपण कवितेतून, काव्यातून, निबंधातून, लेखातून आईचं महत्व खूप सगळेजण वाचतात, हे की नाही, सगळेजण कविता तयार करतात, लेख लिहितात, निबंध लिहितात, फक्त आईला तितक्याच कागदावर ठेवू नका. आईला तुमच्या जीवनामध्ये जेवढं आपला सेंटर पॉइंट आहे आई, बरोबर आहे ना. आई घरी नसली तर खूप मोठी तारांबळ उडते, 2 दिवस वाटते आई नाही, मस्त मजा आहे, घरी टीव्ही पाहायला भेटेल, मोबाईल पाहायला भेटेल, पण तिसऱ्या दिवशी टिफिन पॅक करताना आईची आठवण येते की नाही. आम्ही याच्यातून गेलेलो आहे, तुम्ही पण जात असाल कदाचित, हो की नाही. आणि आपण आता नवीन सिरियल बघितली, आई कुठे काय करते, कुठे काय करते, काहीच करत नाही है ना. तरी आई वाईट वाटून घेते का? तिला बोलणारे भरपूर लोक असतात घरामध्ये, बाबा पण बोलतात, तुम्ही पण बोलतात, तुमची चिडचिड ऐकते, वडिलांची चिडचिड ऐकते, घरातल्या जबाबदाऱ्या पार पडते. एवढं सारं असून आईला कुठे स्थान देतो आपण? साधा आपल्या नावामध्ये तर आपण तिला स्थान देऊ शकतो ना. आपल्या नावाच्या मागे तिची ओळख तर आपल्यासोबत कायम राहील, नाही का. जसं सिंधुताई सपकाळ अनाथांची माय झाली, माहिती आहे सगळ्यांना. आणि तिच्या आश्रमामध्ये, तिच्या संस्थेमध्ये, तिच्या परिवारामध्ये जे मुलं आहेत, सिंधुताई सपकाळ, जे अनाथ मुलं तिने सांभाळ केलेला आहे, त्या सर्व मुलांची ओळख तिने कशा म्हणून दिलेली आहे माहिती आहे कोणाला? कोणत्या नावाने दिली आहे? तिचे जे लेकरं, तिचीच लेकरं आहेत ते, असंच आहे, ठीक आहे, अनाथ, पण त्यांना सगळ्यांच्या आडनावामागे तिची सपकाळ म्हणूनच ओळख दिलेली आहे, अशी ओळख आहे. तर ही आपली ओळख आहे. आपल्या आईची ओळख लावणं हे अतिशय मानाचं, आईला मान सन्मान दिल्यासारखं आहे. तर प्रत्येक जण आपल्या आईला मान सन्मानाने आपल्या नावाच्या मागे आपल्या नावाच्या मागे स्थान देऊया. आणि हा जो आपल्या ज्ञानपीठ स्कूलमध्ये जो संकल्प राबवलेला आहे, हा नक्कीच संकल्प फक्त आजच्या दिवसापुरता किंवा नवरात्रापुरता मर्यादित नसून तो कायम आपल्या जीवनात उतरू द्या आणि स्थान नक्कीच आपण आपल्या आईला द्यावं, असं ज्ञानपीठाचं जे स्वप्न आहे, जे आज त्यांनी हाती घेतलेलं आहे, हे नक्कीच पूर्ण करावं असं मी जाहीर करते.